लोकांना माझ्यासारखा दुधी भोपळा आवडत नसेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. आणि जेव्हापासून मी रेसिपी करते ना त्यापासून मी दुधी भोपळा खाते आणि आज शॉर्टकट रेसिपी. चला तर आता हा दुधी भोपळा अगोदर धुवून घ्यायचा. आता मी हा भोपळा इथे धुवून घेतला आहे. आता याला शिलायचं. भोपळा किसून झालाय आणि याला 5-10 मिनिटं बाजूला ठेवायचं. तोपर्यंत ना मग मी इथे मसाल्याची तयारी करून घेतली. लसूण, मीठ, मिरची आणि जिरे. आणि मिरच्या तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. आणि लसूण जरा जास्तच टाकायचं, लसूण छान टेस्ट येते. मग आपलं मिक्सरमध्ये बारीक करायचा किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये कुटला की ओबडधोबड छान मसाला होतो. मला तोच आवडतो ओबडधोबड. तर मग मिक्सरमध्ये नसे काढत खलबत्त्यामध्ये कुटत असते. आणि हे 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं तर जास्तीचं पाणी हे बाहेर निघून येतं. आणि ज्यावेळेस आपण पीठ मळतो ना त्यावेळी हाताने थोडंसं पिळून घ्यायचं. चला तर आता चालू करूया. 1 वाटीनं ज्वारीचं पीठ टाकायचं, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी त्यामुळे थोडंसं बेसन टाकायचं. तीनही पिठं टाकून झाले की सगळ्यात शेवटला हळद टाकून घ्यायची. आणि आपण ज्यावेळेस पीठ मळतो ना त्यावेळेस पाणी थोडं कमी यूज करायचं, कारण जर जास्त पाणी यूज केलं तर जास्त पातळ होऊ शकतं. पातळ झालं तर आपलं थापायलाही थोडंसं हे होऊ शकतं. त्यामुळे ना थोडं थोडं पाणी यूज करायचं. जसं जसं लागेल तसं पाणी टाकत राहायचं. आणि शक्यतो पाणी कमीच यूज करायचं, प्रमाणातच. त्यानंतर मग इथे कोथिंबीर टाकून घेतली. आणि आपण जसं चपात्यासाठी कणिक मळतो ना तशी इथे कणिक मळून घ्यायची. आणि 10 मिनटं ना रेस्टला ठेवून द्यायची. 10 मिनटं झाले की लगेच आपले धपाटे बनवायला घ्यायचे. आणि हो, रुमालला एकदम ओला करून घ्यायचा अगोदर, छान थापले जातात मग धपाटे. थापून झालं की त्यानंतर ना मग याला आपल्याशी छोटेली होल पाडून घ्यायची. मी व्हिडिओमध्ये दाखवली तसे, कारण ना तेल व्यवस्थित पोहोचतं. मग पूर्ण धपाटं खूप खमंग भाजून मस्त छान लागतं. आणि टाकायच्या अगोदर ना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि तवा ना एकदम गरम झालेला पाहिजे. जर तसं टाकलं तर ते खाली चिकटून जाईल म्हणून. तर मग एक पाण्याचा शिंतोडा मारून बघायचा, गरम झालं लगेच तव्यावर धपाटा आपला टाकून द्यायचं आणि खमंग भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खमंग असं भाजलं की ह्यासोबत ना सॉस किंवा गूळ किंवा मग आपलं दही खूप टेस्टी लागतं. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.